Problem number 19. In figure 3.97, circles with center C and D touch internally at point E. The circle with center C, Cचं सेंटर घेऊन रेड कलरचं सर्कल काढलं आणि डी सेंटर घेऊन हा ब्लॅक कलरचा सर्कल आहे. टच इंटरनली ॲट पॉईंट ई. हे दोन्ही सर्कल ई या पॉईंटमध्ये टच होता इंटरनली. डी लाईज ऑन द इनर सर्कल. डी लाईज ऑन द इनर सर्कल chord EB of the outer circle. EB outer circle है. Chord EB of the outer circle intersect the inner circle in point A. A मध्ये intersect होतं. AB हा कशाचा कॉर्ड आहे? मोठ्या सर्कलचा आहे. आणि लहान सर्कलला कोण्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते? ए मध्ये इंटरसेक्ट होते. प्रूव्ह दॅट EA. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? EA इज इक्वल टू AB. EA इज इक्वल टू AB. आपण काय करतो याच्यामध्ये एक ड्रॉ EF ड्रॉ केला. ड्रॉ डायमीटर EF ऑफ द लार्ज सर्कल. EF काय होईल? डायमीटर होईल. कशाचा डायमीटर होईल? मोठ्या सर्कलचा एक आपण ड्रॉ केला. ठीक आहे. पहिल्यांदा मी या इनर सर्कलला सर्कल विथ सेंटर सी, सर्कल विथ सेंटर सी हा बघा अँगल EAD कितीचा असेल? 90 डिग्री. हा डायमीटर आहे म्हणून हा अँगल इन सेमी सर्कल हा झाला 90 डिग्री. ठीक आहे. नंतर अँगल EBF हा काय होईल? 90 डिग्रीचा. EBF 90 डिग्रीचा. कारण हा सुद्धा EF डायमीटर आहे म्हणून हा झाला सर्कल अँगल इन सेमी सर्कल. हे दोन्ही 90चे दाखवतो. दोन्ही अँगल 90चे. म्हणून हे कोणते अँगल झाले? हा अँगल ए आणि अँगल बी करस्पॉन्डिंग अँगल होईल. सो बाय कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थेरम व्हॉट वी से दॅट सेगमेंट AD पॅरलल टू BF. सेगमेंट AD पॅरलल टू BF कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग. नंतर काय माझ्याजवळ आहे? ED इज इक्वल टू DF. ED इज इक्वल टू DF. काय कारण असेल? रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ सेम सर्कल. सो ED इज इक्वल टू DF. ही याला पॅरलल आहे. ही साईड बरोबर ही साईड माहीत आहे. मग हा ट्रँगल घेतो. इन ट्रँगल EBF AD पॅरलल टू BF. AD पॅरलल टू BF हे ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे. सो देअरफॉर बाय BPT व्हॉट वी गेट? EA अपॉन AB इज इक्वल टू ED अपॉन DF. बट ED अपॉन DF इट इज ए कॉन्ग्रुएंट. सो देअरफॉर EA अपॉन AB इज इक्वल टू 1. सो दॅट इज EA इज इक्वल टू AB. हे आपण प्रूव्ह करतो. चला बघू कसं प्रूव्ह करतं ते. थोडीशी थिअरी लिहून देतो आहे. सो नाउ सी हियर दॅट ड्रॉ diameter EF as shown in the figure. Draw a diameter. Draw a diameter EF. चला diameter EF आपण डायमीटर काढला. सो नाउ वी हॅव आपल्याजवळ काय आहे? DE is equal to DF. Segment DE
congruent to segment DF. Reason, radii of same circle. Radii of same circle. झालं. नंतर काय कराल तुम्ही? नेक्स्ट अँगल. Therefore, that is segment DE is equal to segment DF. Segment DF. याला मी फर्स्ट पॉइंट. झालं. नंतर मी काय करतोय? नेक्स्ट वी हॅव अँगल EAD is equal to angle EBF is equal to 90 degree. याचं रिझन, अँगल इन सेमीसर्कल. अँगल इन सेमीसर्कल. दोन्ही अँगल सेमीसर्कल आहे. अँगल इन सेमीसर्कल. झालं. Therefore, सिगमेंट AD हा 90चा कायला, हा 90चा फाइंड आउट. दोन्ही 90 आहे. हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणून सिगमेंट AD इज पॅरलल टू सिगमेंट BF. बघायचं, हा 90, हा 90, हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून काय करतो आपण? AD पॅरलल टू BF, कॉन्वर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल टेस्ट. corresponding angle test. C for corresponding angle test. Now in triangle, in triangle EBF, what we have that segment AD parallel to segment BF, parallel to segment BF. Therefore, by BPT we have EA upon AB, EA upon EB is equal to ED upon DF. By BPT. झालं. याला नंबर this is to be second. Therefore, आपण काय केलं? फाइंड आउट केलं DE is equal to DF. Therefore, we have EA is equal to EB. EA is equal to EB. इथे बघा काय घेतोय आपण? या ट्रायंगलमध्ये. सो EA अपॉन AB पाहिजे. EA अपॉन AB बाय BPT. Therefore we have EA upon AB. This is from 1 and 2. From 1 and 2. EA upon AB. This is from 1 and 2. बघा ED that is equal to DF. So this is a 1. So therefore EA upon AB. This is from 1 and 2. Hence proved. इथे बघायचं थोडंसं आपण काय केलं होतं? ही AD पॅरलल टू BF ला आहे. म्हणून काय झालं? EA अपॉन AB, EA अपॉन AB इज इक्वल टू ED अपॉन DC. दिस इज बाय BPT. BPT मध्ये काय पाहतो आपण? हा एखादा ट्रायंगल असेल, ही याला पॅरलल आहे,
ए डी आणि हा ई असेल, हा बी असेल आणि हा एफ असेल, ई डी पॅरलल टू बी एफ. तर काय घेतो आपण, ई ए अपॉन ई ए अपॉन ए बी इज इक्वल टू ई डी upon df, ed upon df, but ed upon df, they are congruent, both are equal. So therefore ea upon eb is equal to 1, that is ea upon ab is equal to ea is equal to ab. hence proof. अशा पद्धतीने आपण आज 3 उदाहरणं सोडवलेली आहे. प्रॉब्लेम नंबर 20. In figure 3.98, segment AB is a diameter of a circle. Segment AB is a diameter of a circle with center O is the center. The bisector of angle ACB, so this is angle ACB, bisector of the angle ACB, intersect the circle in point D. D ला हा CD is a bisector of the angle ACB, intersect the circle in point D. Prove that. What to prove? Segment AD is congruent to segment BD. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, AD is congruent to BD. जॉईन करून घेऊ. So segment AD is congruent to segment BD असं आपल्याला दाखवायचं आहे. आणि ही जी आहे ही ॲक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द फॉलोइंग प्रूफ बाय फिलिंग इन द ब्लँक्स. आपल्याला ही ॲक्टिव्हिटी प्रूव्ह करायची आहे. बघा, हे पुस्तकात दिलं आहे, ड्रॉ सेगमेंट ओडी. हा ओडी एक सेगमेंट काढला, ड्रॉ सेगमेंट ओडी. पहिले काय गिवन दिलेलं आहे, इन सर्कल ए बी इज अ डायमीटर विथ सेंटर ओ. झाला. नंतर the bisector of angle C, that is angle ACB, it is that the bisector of angle ACB intersect the circle in point D. So that is CD is a bisector of the angle ACB. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट AD is equal to BD. This is given fact. मग इथे ड्रॉ सेगमेंट OD काढला. अँगल ACB, हा अँगल ACB, इट इज हाऊ मच दॅट, किती डिग्रीचा असेल हा ACB, कितीचा असेल. हे जर डायमीटर आहे, हा झाला सेमी सर्कल, हा एक सेमी सर्कल, हा सेमी अँगल इन सेमी सर्कल, इट इज ए 90 डिग्री. सो इट इज टू बी ए 90 डिग्री. दिस इज ए 90 डिग्री अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्कल. ठीक आहे, हा 90 डिग्री. ही रिकामी जागा पहिली आली 90 डिग्री. DCB, सो अँगल DCB, आता बघू DCB इज इक्वल टू हाऊ मच. हा काय झाला, CD इज ए बायसेक्टर ऑफ अँगल ACB. ACB किती झाला, 90चा, आणि हा बायसेक्टर आहे, मग हे दोनमध्ये डिवाइड होईल, मग हा 45चा होईल, हा 40. सो अँगल DCB इज ए 45 डिग्री. झाला. रिझन CD इज द बायसेक्टर ऑफ अँगल C. आता हा 45 डिग्रीचा झाला. हे दोन पकडायचे. सो मेजर ऑफ आर्क DB, मग हे पकडायचं, मेजर ऑफ आर्क DB, हे एंड पॉईंट. हा 45चा आहे, तर हे कितीचं असेल, 90 डिग्री बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सो दिस इज ए 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल DCB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल DCB. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय म्हणतो, मेजर ऑफ अँगल DCB इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क DB. मग याची व्हॅल्यू ही 45 इंटू 2, दॅट इज ए 90 डिग्री. मग आर किती आला, इन्स्क्राइब्ड अँगल थेरमना 90 डिग्री. सो देअरफॉर अँगल ऑफ DOB, हा DOB हा सेंट्रल अँगल होईल,
हा झाला मायनर आर. व्हॉट इज रिलेशन दॅट? the measure of the minor r is equal to the measure of the central angle. So measure of angle DOB is become a 90 degree. हा झाला 90 डिग्रीचा. ठीक आहे. नंतर सिगमेंट OA, हा OA कॉन्ग्रुएंट टू OB, रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल. आता बघा, हा 90चा झाला, हा अँगल 90चा आहे, DOB 90 आणि AO इज इक्वल टू OB. देअरफॉर व्हॉट वी से दॅट, बघा ही एक काय, हा 90चा आहे, इथे काढतो एक फिगर. बघा इथे बघा, हा AB. आता बघू आपण काय, AB हा 90चा आहे, हे इक्वल टू हे असेल तर काय म्हणाल तुम्ही, OD इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. हा 90 आणि हे इक्वल टू हे असेल, हा O घ्या, हा D घ्या, हे इक्वल टू हे आणि हा अँगल 90चा, तर हा ही काय सिगमेंट होईल, इट इज ए perpendicular bisector. What is the property of the perpendicular bisector? Every point on the perpendicular bisector, it is at equidistant from the end point of this. So that is DA AD is equal to AB. मग काय येईल, so therefore segment OA is equal to OB. मग आपण अँगल DOB 90 डिग्रीचा काढला, प्रूव्ह केला. सेगमेंट OA is equal to segment OB, हा रेडियाय ऑफ सेम. Therefore, line OD is a perpendicular bisector. Is a perpendicular bisector of segment AB. Therefore, what we say that D is a point on the perpendicular bisector of the segment AB. So therefore, D is at equidistant from A and B. So therefore, we have segment AD is equal to segment BD. This is hence proved. Hence proved. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही प्रॉब्लेम सेट 3 मधले काही उदाहरणं सोडवणार. बघा, प्रॉब्लेम नंबर 21. इन फिगर 3.99, segment MN is a chord of a circle with center O. MN is equal to 25. L is a point on chord MN such that ML is equal to 9 and distance of OL is equal to 5. Find the radius of the circle. बघा या फिगरकडे जाऊ. Now see this figure here, that O is a center of a circle, MN is a chord with length is 25 centimeter. याची लेंथ किती आहे, 25. MN chord आहे. L is a point, this is L. L is a point on the chord MN such that ML is equal to 9. L is a point on the chord MN such that ML is equal to 9 and OL it is a 5 cm. This is given to you. MN 25, ML 9 cm, OL 5 cm, 5 unit. To find the radius. Radius means that is ON or the OM. या फिगर मध्ये एक कन्स्ट्रक्शन केलं आहे. या कन्स्ट्रक्शनमध्ये I draw OX perpendicular to the chord MN. I draw OX perpendicular to the chord MN. OX हा एक परपेंडिक्युलर काढला MN वर. मग आपला जो प्रॉपर्टी आहे, when the perpendicular is drawn from the center of a circle to the chord, bisect the chord. हा bisect करेल, that is MX
इज इक्वल टू एन एक्स इज इक्वल टू 1/2 ऑफ एम ऑफ एन. म्हणजे माझ्याजवळ एम एक्सची व्हॅल्यू येईल, काढता येईल मला, तीच व्हॅल्यू एन एक्सची जाईल. हे केव्हा पॉसिबल असेल? जेव्हा आम्ही काय करेल, सेंटरपासून या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर काढेल. मग मी माझा प्रयत्न काय राहतो की एम एक्सची व्हॅल्यू माझ्याजवळ हे एम एन 25 आहे म्हणून एम एक्स येईल माझ्याजवळ 1/2 ऑफ 25 म्हणजे 12.5. या 12.5 आणि मग मी एल एक्स फाइंड आउट करतो. हा एल एक्स 12.5मधून 9 गेले तर माझ्याजवळ काय येईल, एल एक्सची व्हॅल्यू ती येईल 3.5. मग ही 3.5 येईल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ओ एक्स एल राईट अँगल ट्रायंगल आहे. हा हायपोटेनस होईल पायथागोरसचा यूज केल्या. माझ्याजवळ एल एक्सची व्हॅल्यू आहे, मी ओ एक्स फाइंड आउट करेल, माझ्याजवळ ओ एक्सची व्हॅल्यू येईल. मग ती ओ एक्सची व्हॅल्यू आल्यानंतर हा एक ट्रायंगल घेईन ओ एक्स एन. मग या ओ एक्स एनमध्ये मला काय मिळेल, ओ एक्स एनमध्ये मग हा ट्रायंगल ओ एक्स एन येईल. मग या ओ एक्स एनमध्ये पायथागोरस वापरेल. मग माझ्याजवळ काय येईल, ओ एन स्क्वेअर इज इक्वल टू ओ एक्स स्क्वेअर प्लस एन एक्स स्क्वेअर. आणि मग याच्यावरून मला काय करता येईल, रेडियसची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. तर बघूया कसं फाइंड आउट करतो ते. पहिला पॉईंट, सोल्युशन हियर what we have given here, mn is equal to 25, ml is equal to 9, ol is equal to 5. To find what? To find radius that is equal to OM or ON. ही व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायची आहे. मग काय करतो, देअरफॉर सो नाव हिअर दॅट पहिला पॉईंट घेतो. मग या पहिल्या पॉईंटमध्ये ड्रॉ ओ एक्स परपेंडिक्युलर टू कॉर्ड एम एन. काढला. ड्रॉ ओ एक्स परपेंडिक्युलर टू कॉर्ड. देअरफॉर बाय दिस प्रॉपर्टी वी हॅव एम एक्स इज इक्वल टू एन एक्स that is equal to 1/2 of m of n. Now therefore m of x is equal to n of x is equal to 1/2 into 25. Therefore m of x or n of x is equal to 12.5 unit. So this is first determination. हे डिटरमाइन केलं पहिल्यांदा, याला अंडरलाईन कराल. सो आय विल फाइंड धिस. हे झालं. मग मी पहिल्या पॉईंटवर काय केलं, हे फाइंड आउट. सेकंड पॉईंटमध्ये जाईल. सो नाव हिअर सेकंड पॉईंट एम एक्स is equal to ml plus lx. So now here mx we have 12.5 from 1, ml it is given to be 9 and this is lx. Therefore lx is equal to 12.5 minus 9. याला इकडे ट्रान्सफर केलं, that I have 3.5. एल एक्सची व्हॅल्यू आली 3.5. हे झालं माझं सेकंड फाइंड आउट. थर्डमध्ये जातो आहे. सो नाव थर्ड इयर तिसरा पॉईंट घेऊ. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण घेऊ इन ट्रायंगल. इन आता पायथागोरस वापरतो. इन ट्रायंगल ओ एक्स एल
OXL. Angle OXL is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras, what we have? OL square is equal to LX square plus OX square. हा ट्रायंगल OXL याच्यामध्ये OL स्क्वेअर इज इक्वल टू LX स्क्वेअर प्लस OX स्क्वेअर. So now therefore, what is OL? It is 5 square. What is LX square? That is 3.5 square plus OX square. Therefore, OX square is equal to 5 square minus 3.5 square. याला अगेन आपण सिम्प्लिफाय करतोय. सो देअरफॉर इकडे जो सेकंड पार्टमध्ये बघू. ठीक आहे. देअरफॉर काय मिळेल? OX स्क्वेअर 5चा स्क्वेअर दिस इज अबाउट 25 मायनस 12.25 याला सिम्प्लिफाय करा. सो देअरफॉर वी हॅव OX स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस याला सिम्प्लिफाय करतो. दॅट इज 0.75 हियर आणि इथे येईल 12.75. OX स्क्वेअर इज इक्वल टू 12.75. याला सिम्प्लिफाय करून इथे अंडरलाईन करून घ्या. हे झालं फर्स्ट पॉईंट. तुम्ही ड्रॉ परपेंडिक्युलर OX टू कॉर्ड MN चा घेतला. नंतर MX ही व्हॅल्यूज बरोबर केला. थर्ड पॉईंटमध्ये हा ट्रायंगल घेतला. इन ट्रायंगल OXL वापरला. पायथागोरसचं थेरम इथं लिहा. सो नाव वी गेट OX स्क्वेअर. OX स्क्वेअर लिहिला मी कारण OX स्क्वेअरची व्हॅल्यू मला कामी पडते. नंतर फोर्थ पॉईंटमध्ये जाईल. सो व्हॉट इज इन अवर फोर्थ पॉईंट? आता हा मोठा ट्रायंगल घेऊ OXN. इन ट्रायंगल OXN what we have? Angle OXN is equal to 90 degree. Again by using Pythagoras theorem, so that we have this is ON square is equal to OX square plus NX square. Remember here, this is hypotenuse, so ON square. Next is OX square, this is OX square, and this is a XN square. So now ON square, we have to determine the value of ON square. So ON square remains as it is. Now what is OX square? That is 12.75 plus NX square. So what is NX square? NX ची व्हॅल्यू काढली आपण 12.5 plus 12.5 whole bracket square. So therefore we have ON square is equal to 12.75 plus this is 0.25. 13 दोन्ही 26, 13 2 15. So now here therefore we have ON square is equal to, if you simplifying this is become 101. 7 plus 2 9, so that is 169. याचे सम केलं तर 1. So therefore ON is equal to, taking square root of this we will get 169. So therefore ON is equal to 13 unit. Hence the radius of the circle is 13 unit. This is that. So this is ON is equal to, hence the radius, hence
the radius of a circle is 13 unit. This is about a 13 unit. अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम सेट 3 मधलं कोणतं उदाहरण सोडवलेलं आहे? हे उदाहरण थर्ड आपण 21 सोडवलेलं.